विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील ज्या महत्त्वाच्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल अशा मतदारसंघांमध्ये परळी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो। परळी हा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला आहे। मागच्या 2 विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात मुंडे बहीण भावात थेट लढत झाली होती। राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा मुंडेंचा मागच्या 2019च्या निवडणुकीत पराभव केला होता, तर त्यापूर्वी 2014च्या निवडणुकीत पंकजा यांनी धनंजय यांचा पराभव केला होता। पण गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। परळीतील राजकीय समीकरण बदलली आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी देऊन परळीतून धनंजय मुंडे यांचा मार्ग सोपा झाला। पण धनंजय मुंडेंनी शरद पवारांची साथ सोडल्यानं यंदा परळी जिंकणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे। लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये मराठा आरक्षणाचा परिणाम दिसून आला। पंकजा मुंडेंचा पराभव झाला। आता पंकजा मुंडेंनंतर धनंजय मुंडेंचा नंबर अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। या चर्चांना कारण ठरलंय ते परळीत शरद पवारांनी टाकलेला नवा डाव। परळीत धनंजय मुंडेंविरोधात शरद पवार नेमकी कोणती चाल खेळण्याच्या तयारीत आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। शरद पवार परळीमध्ये मराठा कार्ड खेळण्याची शक्यता अधिक वाढली आहे। शरद पवारांनी धनंजय मुंडेंविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे। शरद पवार ज्या व्यक्तीच्या जीवावर राष्ट्रवादीमधील फुटीनंतरही गोपीनाथ मुंडेंचा हा बालेकिल्ला पुन्हा जिंकू इच्छितात त्या व्यक्तीचं नाव आहे राजेसाहेब देशमुख। महाराष्ट्रातील या अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांच्या रूपात अगदीच नवा उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे। राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष आहेत। राजेसाहेब देशमुख यांनी नुकतीच सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली। या भेटीनंतर पवार परळीमध्ये मराठा कार्ड वापरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पवारांची ही खेळी धनंजय मुंडेंना आव्हान देणारी ठरू शकते। सध्या धनंजय मुंडे हे परळीचे विद्यमान आमदार असून महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री आहेत। त्यामुळे महायुतीत अजित पवार गटालाही जागा सुटेल आणि या ठिकाणाहून पुन्हा धनंजय मुंडे हेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित मानलं जातंय। हीच बाब लक्षात घेऊन शरद पवारांनी या मतदारसंघासाठी विशेष नियोजन सुरू केलंय। धनंजय मुंडेंचं तिकीट इथून जवळपास निश्चित मानलं जात असतानाच मुंडेंना बालेकिल्ल्यात कोण आव्हान देणार असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात होता। आता परळी विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती मागील काही दिवसांमध्ये अधिक स्पष्ट झाली आहे। काही दिवसांपूर्वीच राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन परळीतून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती। मात्र परळी मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला जाणार हे अगदी निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख तुतारी हातात घेणार की शरद पवार एक पाऊल मागे जात ही जागा काँग्रेसला सोडणार हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। पण महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार हे राजेसाहेब देशमुख असतील असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे। राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून गेली 3 टर्म ते जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत। जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केलंय। अंबाजोगाई आणि परळी मतदारसंघातील काही भागांवर त्यांची ताकद असल्याचं बोललं जातं। या भागात राजेसाहेब देशमुखांचा दांडगा जनसंपर्क आहे। राजेसाहेब देशमुख सामाजिक उपक्रम आणि जनमानसात सहभागी होत असल्याने परळीकरांसाठी परिचयाचा चेहरा आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील पदही त्यांनी भूषवली आहेत। सध्या विधानसभा निवडणुकीसाठी ते परळीतून जोरदार तयारी करतात, पण ते नेमके कोणाकडून लढणार हे अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे। राजेसाहेब देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून लढण्यास अनेक जण इच्छुक आहेत। त्यामध्ये फुलचंद कराड हे देखील इच्छुक आहेत। भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर अनेक वर्ष काम केलेल्या फुलचंद कराड यांनी मार्च 2024 मध्ये शरद पवार गटात प्रवेश केला। त्यांनी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूकही त्यांनी लढवली होती। त्यानंतर ते पुन्हा भाजपात आले होते आणि आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश करत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। तर रासपचे युवा माजी प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी पक्षप्रवेश करून मवियाकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। अनेक इच्छुक असले तरी राजेसाहेब देशमुख यांच्या नावाची चर्चा अधिक आहे। परळीत धनंजय मुंडेंविरोधात शरद पवार जो उमेदवार देतील तो असं चित्र पाहायला मिळू शकतं। पण आपण परळीचा इतिहास बघितला तर 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत इथं पंकजा मुंडे निवडून आल्या। 2019च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। भाजपचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकवला आणि आता राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार पुन्हा एकदा परळीमध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी नियोजन करत असल्याचं दिसून येतंय।
त्यामुळे धनंजय मुंडेंना यंदाची विधानसभा निवडणूक ही आरक्षणाचा मुद्दा आणि शरद पवारांची साथ सोडल्याने आव्हानात्मक जाऊ शकते। याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपलला YouTube, Facebook व Instagram वर सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।